ईव्हीएमपासून पंतप्रधानांच्या संवादापर्यंत रोहित पवारांचा भाजपवर निशाणा. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. मॉडर्न आणि वेस्टर्न विचार देशासाठी योग्य नसल्याच्या वक्तव्यावर त्यांनी आक्षेप घेतला आहे. तसेच ईव्हीएम, पंतप्रधानांचा संवाद आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवरून त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. आघाडीच्या बाबतीत बोलायचं झालं तर आघाडीची अजून ती रणनीती नाही आहे, पण देशातले युवा ज्यांनी नीटच्या बाबतीतले खूप मोठं आंदोलन या देशामध्ये उभं केलं होतं आणि ज्या आंदोलनाला बघून केंद्र सरकारचा अहंकार त्या ठिकाणी मोडला गेला होता, त्या युवांच्या संघटनेने आता निर्णय घेतलेला आहे की आपल्याला EVMबद्दल एक आंदोलन त्या ठिकाणी करावं लागेल. पण सुरुवात करत असताना त्यांनी एक प्रश्न विचारला आहे की आता EVMबद्दल आपलं मत काय, आणि खाली जर आपण वाचलं तर सगळ्यांचंच मत आलं आहे EVM हे लोकशाहीच्या विरोधात आहे, संविधानाच्या विरोधात आहे. त्याच्यामध्ये अनेक लोकांना कन्फ्युजन आहे आणि लोकशाहीमध्ये कन्फ्युजन हे कधी त्या ठिकाणी योग्य नसतं. जर कन्फ्युजन असेल तर लोकांना विश्वासात घेऊन जसं पूर्वी तिथं चिठ्ठीवर त्या ठिकाणी आपल्याला बॅलेट पेपरवर तिथं मतदान केलं जात होतं, तसंच मतदान केलं जावं असं युवांची मागणी आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, रायगड.